अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या जीवनातील आदर्श महात्मा ज्योतिराम फुले, राजश्री शाहू महाराज व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, संत रविदास, संत सावतामाळी, संत सेना महाराज, संत नामदेव महाराज व या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या बहुजनांचे लाडके नेते, ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलाय, ते माननीय बहुजन नायक गोपीचंदजी पडळकर साहेब, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून अर्जुन पुरस्कार प्राप्त केला, ते सचिन खिलारी साहेब, मित्र कसा असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा असे डॉक्टर आरडी साहेब व सर्व संयोजक व या ठिकाणी या तालुक्यातून आलेले सर्व माझे मित्रबंधू व सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक. सत्काराचा कार्यक्रम साहेब तुमच्यासाठी आहे. मात्र प्रेरणा घेण्याचा आणि ऊर्जा घेण्याचा कार्यक्रम हा आमच्या सर्व तालुक्यातील बहुजन समाजासाठी आहे. साहेब, तुमचं नेतृत्व असंच तयार झालं नाही, त्यासाठी प्रचंड खस्ता खाल्लेत, संघर्ष केलाय, प्रसंगी जेल सुद्धा भोगले, त्यातून तुमचं संघर्ष तयार झालंय. ज्याप्रमाणे एखाद्या कोहिनूर हिऱ्याला घडवण्यासाठी कारागीर पैलू पाडत असतो, त्याचप्रमाणे साहेब तुमचं नेतृत्व घडवण्यासाठी 12 बलुतेदार, 18 आलुतेदार व सर्व बहुजन समाजाने तुमच्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तुम्ही आज आमदार गोपीचंद पडळकर म्हणून दिसताय. तुम्ही ज्या परिस्थितीत नेतृत्व करत होता, ती परिस्थिती आठवली तर त्यावेळी आमदारकीचं स्वप्न बघणारा म्हणजे वेडा माणूस असायचा. कारण त्यावेळी सोयीचं राजकारण करून आपल्या ताटात फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पडली म्हणजे आयुष्यात आपण भरपूर काही मिळवलं असा समाज त्यावेळी जगणाऱ्या सर्व माणसांच्या मनामध्ये होता. पण तुम्ही त्या ठिकाणी विचार केला व विचार केल्यानंतर तुम्ही वंचित, पीडित, बहुजन अशा सगळ्यांचा आवाज होऊन तुम्ही संघर्ष करत होता. एखादं बहुजनाचं नेतृत्व फुललं, एखादं बहुजनाचं नेतृत्व पुढे यायला लागलं तर त्यावेळी प्रस्थापितांच्या पोटात दुखायला चालू होत आहे व त्या पोटात दुखायला लागल्यानंतर त्याला कुठंतरी लगेच खोडा घालायचा, लगेच छाटून काढायचा व त्याला तिथल्या तिथं गाडायचा असा प्रयत्न होतोय. मात्र पडळकर साहेब, तुम्ही त्या प्रस्थापितांना मातीत गाडून त्यांच्या छातीवर उभा राहून, आरडी साहेब 2 मिनिटं, त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रस्थापितांना मातीत गाडून त्यांच्या छाताडावर बसून या आमच्या जिल्ह्यातल्या बहुजनांना न्याय व हक्क देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. त्याबद्दल साहेब तुमचा आम्ही मानल तेवढा आभार कमी आहे. एखाद्या बहुजनाला संपवण्यासाठी त्या काळी किती काढे केले जातात. साहेब, तुमचा इतिहास जर बघितला तर तत्कालीन गृहमंत्र्यांनी तुमच्यावरती लग्नात गेल्यानंतर मंगळसूत्र चोरलं, कुठं मोबाईल चोरला, अशा किती किरकोळ गोष्टीत केस गाठल्या, तुम्हाला जेलमध्ये गाठलं, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण अडकणारं तुमचं नेतृत्व नव्हतं. लढणं हा रक्तातच असावं लागतं आणि धनगराचं रक्त म्हणजे लढण्याशिवाय पर्याय नाही. कारण यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, तुकोजी होळकरांनी आपल्याला इतिहास आदर्श घालून दिलाय की लढलं तर आपण जिंकू शकतो व जिंकून तुम्ही साहेब दाखवलेला आहे. साहेब, आम्ही बातम्या वाचल्या होत्या त्यावेळी तुम्ही ओगलेवाडी वगैरे कार्यालय फोडलं होतं. तुम्ही शेतकऱ्यासाठी पाणी मागायला एखाद्या त्यावेळी प्रस्थापित एक नेता होता, त्याच्या नेत्याकडे गेलेला, त्यावेळी त्यांना तुम्हाला लाठीचार्ज केलेला. त्या लाठीचार्जाच्या उत्तरात तुम्ही सर्व बहुजनांना एकत्र करून त्या प्रस्थापित माणसाची मस्ती जिरवून तुम्ही ह्या बहुजन समाजाला सत्तेचा सोपान कसा गाठायचा असतो ते तुम्ही दाखवून दिलेला आहे. मी इथून पुढे सांगतोय, त्या बारीक गोष्टीचा विचार करा. तालुक्यातील ज्या गतीनं म्हैसाळ योजना झाली त्या गतीनं टेंबू योजना झाली का ह्याचा विचार करा तुम्ही मित्रांनो. म्हैसाळ योजना किती गतीनं होत होती,
आणि टेंबू योजना किती संत गतीने होत होती. टेंबू योजनेत असलेल्या पट्ट्यातल्या गावांची नावं आठवा. नागज, आरेवाडी, दुधेबावी, गोरपडी, ढालगाव पासून पूर्ण पट्टा ह्या कर्लाटीपर्यंतचा होता. त्या पट्ट्याला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले. मात्र देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर 1206 कोटी रुपये देऊन ह्या बहुजनांच्या वरचा अन्याय दूर झाला. अरे आपला देव सुद्धा, आरेवाडीचा आपला बिरोबा सुद्धा यांनी पाण्यापासून वंचित ठेवला होता. त्याचं पाप यांना भविष्यात फेडावं लागणार आहे. आपल्याच कार्यकर्त्या, आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याची कशी जिरवायची असते, कार्यकर्त्याला कामगारांना कसं अडचणीत आणायचं असतं, याचं दुसरं उदाहरण मी सांगतोय. महांकाली सहकारी साखर कारखाना एकेकाळी हा कारखाना तालुका जगवत होता. या तालुक्यातल्या सर्व कामगारांना जगवत होता. या तालुक्याची आर्थिक वाहिनी होती. पण कारखाना बंद पडला व या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली. काही कामगार साहेब कोरोनात मृत्यू पावले. मात्र त्या कामगारांच्या घरी भेटी द्यायची सुद्धा यांना ओढ झाली नाही, त्यांना जाणीव झाली नाही. त्याचबरोबर त्या कामगार कॉलनीत दिवाळी असला मोठा सण, या दिवाळी एवढा मोठा सण सुद्धा अंधारात घालवला. मात्र त्यांना कशाचंही सोयर सुतक नाही, काही नाही. म्हणून ह्या कारखाना भविष्यात सभासदांचा राहिला पाहिजे. आजकाल आपण ऐकतोय आका शब्द, आका, आकाचा आका. मग ह्या जिल्ह्यात कारखाना खाणारा आका कोण? ह्या सभासदांचा कारखाना खाणारा आका कोण आहे? एक कारखाना खाल्ला संभाजी पवारांनी उभा केलेला, दुसरा खाल्ला जत तालुक्यातल्या आपल्या बहुजनांनी उभा केलेला, आता तिसरा तो गळ्या तोंडासमोर आलाय. तोंड उघडायचं फक्त बाकी आहे. एक ही चर्चा होत नाही कारखाना कसा चालू करायचा. एक सुद्धा सिंगल चर्चा कुठे होते का बघा. लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय, मात्र सिंगल चर्चा होत नाही. हा कारखाना कसा चालू करायचा, कारखाना कसा बंद राहील आणि तो कारखाना कोणाला तर मिळेल, यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. पण हे कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे. त्यासाठी साहेब तुम्ही थोडासा आवाज उठवावा अशी आमची विनंती आहे. साहेब आमच्या तालुक्यातल्या समस्या सांगितल्या तर तुम्ही म्हणणार मी आमदार जतचा आहे का हे कवटे मंकाळचा, यांनी सत्काराला बोलवलंय आणि मला समस्या सांगायला लागलेत का काय. पण आम्ही बोलायचं तरी कुणापाशी. आमच्या जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय आहे. त्या उपजिल्हा रुग्णालयात आम्ही गेलो, कोण ऍक्सिडेंट झाला पडलं तर त्याला लगेच बँडेज करतात आणि चिठ्ठी देतात सांगलीला जावा. कोण पडलं हात मोडला चिठ्ठी देतात मिरजला जावा. एखादी गरोदर माता माझी भगिनी जर तिथं असेल तर सीझरसाठी त्याला लगेच म्हणतात मिरजला जावा. अरे चिठ्ठी दवाखाना आहे का हा चिठ्ठीखाना आहे हे समजायला मार्ग नाही. पहिला ह्या दवाखान्याची क्षमता 50 बेडची आहे. ह्यामध्ये CSR फंडातून आपल्याला जॉली बोर्डनं सोनोग्राफी दिलंय, डायलिसिस दिलंय. पण तो जर दवाखाना 100 बेडचा झाला साहेब, 2023ला प्रस्ताव ह्या प्रशासनानं दिलाय, लोकप्रतिनिधींनी नाही दिला, प्रशासनाने दिलाय. 100 बेडचा दवाखाना करा म्हणजे त्या ठिकाणी सगळे प्रकारचे डॉक्टर तिथं आपल्याला 24 तास उपलब्ध राहतील. त्या ठिकाणी जाणारी माणसं कोण आहेत, त्या दवाखान्याचा लाभ घेणारी माणसं कोण आहेत, तर माझा मदारे, गारुडे, डवरे, गोंधळे, लोणारे, धनगर आहे, हटकर आहे, सनगर आहे, तेले, कोष्टी, वडार, रामोशी ही सगळी माझी बहुजनाची माणसं त्या दवाखान्यात जातात. त्या दवाखान्यात त्यांना लाभ मिळू नये, ते त्यापासून वंचित राहावं ह्यासाठी जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष केलं जातंय. आमचे साहेब तुम्हाला विनंती आहे, ते 100 बेडचं तेवढं हॉस्पिटल तुम्ही तुमचं देवाभाऊपाशी वजन आहे, आम्हा सगळ्या तालुक्याला काय महाराष्ट्राला माहित आहे. आमच्यासाठी तेवढं त्या 100 बेडचं तेवढा प्रस्ताव मार्गी लावा म्हणजे आम्हाला एखादा डायलिसिसचा रुग्ण असेल, सोनोग्राफीचा असेल, ते सगळं आम्हाला इथल्या इथं शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्याचबरोबर माळी समाज आमचा या भागात कष्टाळू प्रामाणिक आहे. पाणी खेळलंय सगळीकडं, द्राक्षाची लागण चांगली झाली आहे आणि त्याचबरोबर माळी समाजाची कास धरून सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा द्राक्षाची लागवड चांगली केली. कारखाना बंद झाल्यानंतर सगळी लोक द्राक्षाकडे वळलेत, कष्टानं ती द्राक्षे उभा करतात. साहेब माझ्या समोर ते माळीवाडीचा मुलगा आहे बच्चन माळी म्हणून, त्यानं आत्महत्या केली. म्हणजे एखाद्याला
त्या द्राक्ष बागायतदाराला कोरोना नंतर वाईट अवस्था आहे. तो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतोय, त्याला रेट मिळाला पाहिजे, भाव मिळाला पाहिजे. तो पाणी देऊन टँकर देऊन जगवतोय. साहेब, एखादा व्यापारी येतोय आमच्याकडे, तो कसतरी एक वर्षातनं एक पीक घेतोय. तो व्यापारी येतोय, बंगालचा व्यापारी, बाहेरचा व्यापारी येतोय आणि त्याचा पुन्हा तो पैसे बुडवून जातोय. त्यामुळं तुम्ही असा एखादा सर्व समाजासाठी तुम्ही भांडताय, मात्र द्राक्ष बागायतदारासाठी सुद्धा एखादा कायदा असा करा. तुम्ही आठवडीत डाळिंबासाठी जसं तुम्ही मार्केट यार्डात एकत्र येऊन ते विकण्याचं जसं तुम्ही निर्माण केलंय, तसं तुम्ही इथं कवठेमंकाळमध्ये ह्या द्राक्ष बागायतदारासाठी एकत्र येऊन मार्केट यार्डामध्ये त्याची सोय झाली पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था तुम्ही करा, जेणेकरून हा तालुक्यातल्या बऱ्यापैकी 70% आसपास बागा तयार केलेत ह्या लोकांनी. त्यांना केलेल्या कष्टाचं चीज होईल, त्यांना 2 रुपये मिळतील. साहेब, आपल्या तालुक्यात एक शेळी मेंढी फॉर्म आहे, राज्यात 1 नंबरला आहे. सगळ्यात राज्यात 1 नंबरला शेळी मेंढी फॉर्म आहे. मात्र त्याची अवस्था सगळ्यात वाईट झालेली आहे, कारण तिथं कर्मचारी नाहीत. इथं मागच्याच महिन्यात कवठेमंकाळ तालुक्यातले 200-300 माणसं बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला गेलती. मात्र आमच्या कवठेमंकाळच्या मातीत काय कमी आहे? फक्त इच्छाशक्ती कमी आहे. त्या शेळी मेंढी फॉर्ममध्ये असं एखादं मॉडेल तयार करा की आपल्या शेतकऱ्यांना तिथून काहीतरी ज्ञान घेता येईल, तंत्रज्ञान विकसित करा. त्याचबरोबर शेळी मेंढीसाठी नवीन ब्रीड तयार करण्याचं किंवा त्या पद्धतीचं मॉडेल एखादं मागणी करा. महाराष्ट्रात 1 नंबरला संस्था आहे, सगळ्यात मोठी संस्था आहे. 5 ते 6 हजार एकर जमीन आहे शासनाची. त्याची सुद्धा अवस्था कारखान्यासारखी भविष्यात होईल. ते त्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावेत, ही माझी तुम्हाला विनंती आहे. हॅलो साहेब, आमच्या तालुक्यात रांजणी म्हणून गाव आहे. इथूनच एक 5-6 किलोमीटर तालुक्यानंतर सगळ्यात लोकसंख्येनं 2 नंबरचं गाव आहे. कवठेमंकाळनंतर 2 नंबरचं आहे. त्या गावात तुम्ही कुणीकडूनही जावा, पूर्वेकडनं जावा, पश्चिमेकडनं जावा, दक्षिण उत्तर 8ही दिशाकडनं जावा, एका गावाला जायला रस्ता सुद्धा चांगला नाही हो. फक्त आम्ही ऐकायच्या 200 कोटी आणलं, 300 कोटी आणलं, मात्र गावाला जायला रस्ता नाही. विठरायवाडीत मारुलवाडीत जायला रस्ता नाही. दुळगावमध्ये हजारे वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही. लिंबेवाडी घ्या, बसापवाडी घ्या, कर्लाटी घ्या, एकाही गावाला जायला रस्ता सुद्धा नाहीत. म्हणजे आम्हाला या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडून कसा वंचित राहील. म्हणजे आमच्या शाळा आम्हाला मिळत नाहीत, दवाखाना जे उपलब्ध नाही, रस्ते नाहीत. म्हणजे आम्ही कायम पाठीशीच राहिलं पाहिजे. आणि आम्हाला एक इलेक्शनच्या अगोदर एक इंजेक्शन मारलं जाते 15 दिवस. आम्ही असं बेभान होतोय, असं नाचतोय, तू ह्या पार्टीचा मी ह्या पार्टीचा, असं भाऊभाऊ, असं मित्र असं खेचून पट्टी वाढते ना. आणि गुलालात एकदा नाचलं की नाचल्यानंतर परत आम्ही आमच्या कामाला, त्यांनी त्यांच्या कामाला. आम्ही एकदा सुद्धा त्यांना विचारायला जात नाही, माझ्या रस्त्याचं काय झालं, माझ्या उद्योगाचं काय झालं. MIDC तर आमची लांबची गोष्ट आहे. साहेब, तुम्ही 1500 एकर MIDC आणली हो. आम्हाला MIDCचं यम सुद्धा नाही आमच्या कवठेमंकाळ तालुक्यात. मात्र आम्ही साधा प्रश्न सुद्धा विचारत नाही लोकप्रतिनिधींना की बाबांनो आमच्या हाताला कामाचं काय झालं, आमच्या काम का मिळत नाही, हा लोकप्रतिनिधींना प्रश्न सुद्धा विचारत नाही. शेंडगे बापूंनंतर समाजात पूर्ण तालुक्यात सगळ्यांची दयनीय अवस्था आहे. सूर्य दिसणार नाही इतका अंधार आहे. मात्र तो अंधार बाजूला सारण्यासाठी साहेब तुमच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे. मी या बाबतीत एक तुम्हाला वाक्य म्हणेन, अंधेरा बहुत है सूरज निकलना चाहिए, अंधेरा बहुत है सूरज निकलना चाहिए, किसी भी तरह से हो ये मौसम बदलना चाहिए. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण या माझ्या ह्या तरुण मित्रांना विनंती आहे, तुम्ही राजकारणात या, समाजकारणात या. राजकारणात आल्यानंतर आम्ही आज बघतोय काय परिस्थिती आहे. एखादा सामान्य माणूस आला तर त्याला जन्माचा दाखला मिळण्यासाठी सुद्धा 2-3 तास वाट बघावी लागते. त्यासाठी तुम्ही राजकारणात या. तलाट्याकडे नोंद घालायची असेल तर तुम्हाला 2-2 दिवस, 15-15 दिवस वाट बघावी लागते. पोलीस स्टेशनला जायचं असेल तरी तुम्हाला तिथं तुमची दखल घेतली जात नाही. त्यासाठी तुम्ही समाजकारणात या, राजकारणात या. डॉक्टर आळी साहेब, तुम्ही आम्हाला समाजकारणात आदर्श म्हणून नाही, राजकारणात आदर्श म्हणून नाहीत. कारण आजकाल काय झाले, राजकारणात थोडंसं पुढं आलं की पाठीमागच्यांना ह्यो कसा मागं राहील, ह्याची कशी बदनामी होईल, ह्यो कसा माझ्यापेक्षा पुढे गेला नाही पाहिजे, अशी परिस्थिती आहे. मात्र आरळी साहेब, तुम्ही जतमध्ये असं दाखवून दिलंय की मी थोडंसं 2 पावलं मागे घेतो, मात्र बहुजनाचं पोरग पुढं गेलं पाहिजे.
तुम्ही ज्याप्रमाणे कृष्ण अर्जुनाचा सारथी होता, त्याला अपेक्षा नव्हती मलाच मिळावं सगळं, मात्र अर्जुनाला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याला योग्य संदेश देण्याचं काम तुम्ही या जत तालुक्यात केलंय. तुमचं मानावं तेवढा आभार कमी आहेत. तुम्हीच हा हिरा आम्हाला पूर्ण शोधून दिलाय. यापुढे विस्थापित विरुद्ध प्रस्थापितांची लढाई चालू होणार आहे. प्रस्थापित म्हणजे कोण? तर कायम पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात सत्ता असणारी. तर यापुढे विस्थापितांचा म्हणजे आपल्या सगळ्या भटक्या विमुक्त सगळ्यांचा जे काही प्रश्न असतील, जे काही संघर्ष असेल, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे व इथून पुढे अशीच आपली बहुजनांची मोठ बांधली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. व एवढंच या ठिकाणी मी सांगतो, यापुढे जे काही प्रश्न असतील आमदार लेवलचे ते गोपीचंद पडळकर साहेब सोडवतील व इथून पुढे तालुक्यात कोणत्याही अडचणी असू देत एकमेकाला सांगत जावा, एकमेकाला मदत करूया व आपण पुन्हा एकदा ह्या कवठेमंकाळ तालुक्यावरती बहुजनांचं नेतृत्व उभा करूया. ही ऊर्जा, ही शपथ इथनं घेऊन जावा. गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार फक्त बुके देऊन आणि फुलं देऊन करण्यासाठी आलं नाही, त्यांची ऊर्जा घेऊन, त्यांचा प्रेरणा घेऊन इथून पुढे आपल्याला जायचं आहे. मी जाता एवढंच सांगेन, दरिया है हम, दरिया है हम अपना हुनर जानते हैं, दरिया है हम अपना हुनर जानते हैं, जहाँ से भी गुजरेंगे, जहाँ से भी गुजरेंगे वही रास्ता खुद बनाएंगे, वही रास्ता खुद बनाएंगे. आभार आहे.